नमस्कार, मी रागिनी व्यवहारे. सर्वप्रथम उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांना शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे ज्यांनी शिकवलं त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मी अभिवादन. आपल्या सर्वांनाच माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म स्थापनेसाठी आणि धर्मरक्षणासाठी उभं आयुष्य दिलं. त्याच महाराजांची प्रेरणा घेऊन प्रखर हिंदुत्ववादी जीवन जगले ते सावरकर. आणि योगायोग असा की आज त्याच महाराजांच्या समोर सावरकरांबद्दलचे विचार मांडण्याचा योग आला. खरोखर आजूबाजूला असणारा निसर्ग जो असतो तो निसर्गच या गोष्टी घडवून आणत असतो. सावरकर म्हणजे एक प्रखर हिंदुत्व आणि कट्टर हिंदुत्व यात फरक बरं. प्रखर हिंदुत्व सावरकरांचं म्हणणं होतं की सिंधू नदीपासून तर सागरापर्यंत पितृभूमी आणि पुण्यभूमी मानणारा या भूमीत जन्मलेला प्रत्येक व्यक्ती म्हणजे हिंदू. सावरकरांनी असं सांगितलं की अहिंदू म्हणून मला साक्षात इंद्रपद जरी मिळालं ते लाथाडून मी शेवटचा हिंदू म्हणून. सावरकरांचं हिंदुत्व कधीच कट्टर नव्हतं, ते विज्ञाननिष्ठ होतं. सावरकरांनी प्रत्येक व्यक्ती हा जन्माला येताना ह्या भारतभूमीत या हिंदुस्थानात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा हिंदू म्हणूनच जन्माला येतो हे अगदी परखडपणे स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यानंतर त्याच्यावर जे संस्कार घडतात त्यातून ज्या निर्माण होतात त्या धर्मसंस्कार. हिंदू हा केवळ एकच धर्म, बाकी सगळ्या धर्मसंस्था मी पाहिलं असेल, इस्लाम असू दे ख्रिश्चन असू दे त्या धर्मसंस्थेचे नियम आहे. 5 वेळेस नमाज पडला तर तो इस्लाम, मेणबत्त्या घेऊन गेला तर तो ख्रिश्चन. पण आपण हिंदू, मग तो आस्तिक असू दे म्हणूनही त्याला हिंदू म्हणून स्वीकारतो आणि त्याने देव नाही मानला तरी तो नास्तिक म्हणून हिंदू म्हणूनच आपण स्वीकारतो. आता ह्या सावरकरांची सुरुवात करायची आयुष्याची तर यांच्या नावापुढे लागलेलं स्वातंत्र्यवीर सावरकर ही उपाधी नेमकी मिळाली कशी? 28 मे 1883 साली जन्माला आलेले सावरकर आपल्यासाठी सामान्य मुलगा जो पारतंत्र्याच्या काळात जन्माला आला. आजूबाजूची परिस्थिती पाहत होता, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मनावर परिणाम होत होता आणि घरातून सुद्धा बाळकडून मिळालं होतं ते राष्ट्रभक्तीचं. त्यामुळे ह्या सगळ्या वातावरणात सावरकर घडत होते. प्रखर बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेले सावरकर अगदी एक पाठांतर कुठलीही गोष्ट वाचली की ती लगेच त्यांच्या लक्षात राहायची आणि म्हणूनच अवघ्या वयाच्या 9 ते 10 वर्षापर्यंत सावरकरांनी जगाचा जवळपास अर्धा इतिहास वाचला. आणि असे हे सावरकर जे काही आहे ते सावरकरांच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात एक ट्रिगर पॉइंट आहे. तसा एक ट्रिगर पॉइंट पुण्यामध्ये प्लेगची साथ 1896 साली आणि पुण्यामध्ये प्रचंड हैदोस मांडला. जशी आपली कोरोनाची साथ होती तशीच ही प्लेगची साथ होती, जिच्यामध्ये काय होत होतं की एकापासून दुसऱ्याला संसर्ग होत होता. आणि मग हे रोखण्यासाठी, ही साथ रोखण्यासाठी रँड नावाचा अधिकारी नेमला गेला. हा रँड नावाचा अधिकारी जो काही होता प्लेगची साथ रोखण्याच्या नावाखाली तिथे असणाऱ्या पुण्यातल्या प्रजेवर प्रचंड अत्याचार करत होता. म्हणजे अक्षरशः लोकांच्या घरामध्ये घुसत होते, त्यांची देवघरं उद्ध्वस्त करत होते, चप्पल बूट सगळं घालून घुसत होते, देवघरातले देव फेकत होते. ज्याला प्लेग झाला त्याला उचलून त्याच्या कुटुंबासहित गावाबाहेर फेकले. आणि या सगळ्यामध्ये अक्षरशः बायकांवर बलात्कार सुद्धा होते. लोक घाबरले होते, लोक भेदरले होते की मला प्लेग झाला हे जर मी सांगितलं तर उपचाराऐवजी माझं घर जाईल. त्यामुळे प्रत्येक जण जीवापेक्षा जास्त घरातल्यांची काळजी करत. आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत होत्या, टिळक जे आहे ते टिळक पेटून उठले. टिळकांची लेखणी जी आहे त्या लेखणीतून रोज रँड या अधिकाऱ्यांची जे काही आहे ते विष उघडलं जाऊ लागलं. टिळकांनी प्रश्न विचारला पुण्यातल्या जनतेला, हा रँड अजून जिवंत कसा? आणि मग पेटून उठले 3 चाकूकर.
या 3 चाफेकर बंधूंनी टिळकांचा शब्द प्रमाण मानला आणि रँडला संपवण्याचा निर्धार. आणि व्हिक्टोरियाचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त जे काही आहे तो कार्यक्रम या 3ही भावांनी सर्व योजना आखली आणि त्यानुसार जे काही आहे ते रँड बग्गी रँडची येत होती आणि दुरून चाफेकरांनी नेम धरला आणि रँडला संपवलं. आता ही घटना घडली. चाफेकर बंधू इकडे तिकडे पसार झाले अंधाराचा फायदा घेत. पण शेवटी आपल्यामधलेच आपला इतिहास साक्षी आहे की फितूर हे आपलेच असतात. चाफेकर बंधू पकडले गेले. पुढे या 3ही भावांना फाशीची शिक्षा देण्यात आली. म्हणजे जगाच्या इतिहासातली कदाचित ही एकमेव घटना की एकाच घरातले 3ही भाऊ फाशीच्या सुळावर चढवले. आणि मग ही बातमी जी आहे ती आत्तासारखं तेव्हा सोशल मीडिया नव्हता. एखादी घटना घडली आणि लगेच ती बातमी पसरली. ही बातमी नाशिकमध्ये भगूर जे आहे जिथे सावरकरांचा जन्म झाला त्या ठिकाणी येता येता 3-4 दिवस झाले. केसरीमध्ये छापलेली बातमी आली. सावरकरांनी ती बातमी पाहिली, ती बातमी वाचली. चाफेकर बंधूंना झालेली फाशीची शिक्षा आणि सावरकर व्याकुळ झाले. हे काय चाललंय? आपलाच देश आणि आपल्याच देशात आपण गुलाम झालो, आपलेच लोक संपवले जात आहेत. तो केसरीचा अंतर रात्रभर सावरकरांच्या अश्रूने भिजून गेला. मग सावरकरांनी मनात एक निर्धार केला. सावरकर उठले आणि देवघरातल्या जगदंबे समोर जाऊन उभे राहिले. सावरकरांचं वय अवघं 13 वर्षाचं. सावरकरांनी देवीला साकडं घातलं. वचनबद्ध झाले सावरकर की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आज तुझ्यासमोर शपथ घेतो की आजन्म माझ्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजे. आणि इथून खऱ्या अर्थाने तयार व्हायला सुरुवात झाली क्रांतीवीर सावरकरांची. आणि या क्रांतिकारी सावरकरांनी जो काही आहे पुढे घडवलेला इतिहास इतका अतुलनीय असा आहे की खरं तर आपल्या भारतात ते जन्माला आले हे आपलं पुण्य आहे. पण तुम्ही सगळे मोठे आहात, तुम्हाला माहिती आहे की सावरकरांवर काय काय दुष्ण लावली जात आहे. आणि असे काही लोक आहेत जे फक्त सोशल मीडियावर काहीतरी आलं ते वाचलं की मग झाले सावरकर कळाले आम्हाला. पण सावरकर हे असं व्यक्तिमत्व आहे, तो असा विचार आहे की तो जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांचं लिखाण, त्यांचं कार्य, त्यांनी केलेल्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या अगदी खोलापर्यंत जाऊन पाहाव्या लागतात. आणि मग जे काही आहे ते सावरकरांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण नाशिकमध्ये पूर्ण केलं. आता ह्याच दरम्यान झालं काय, सावरकरांचे वडील त्यांना प्लेगची लागण झाली आणि सावरकरांचे वडील गेले. आई अगोदरच गेलेली होती. सावरकर अगदी 8-9 वर्षाची असतानाच आई गेली. आता की त्याचं छत्रही हरवलं. आणि त्या दरम्यान पुन्हा त्यांचे जे भाऊ होते गणेश मोठा भाऊ आणि नारायण छोटा भाऊ यांनाही प्लेगची लागण झाली. मग सावरकर त्यांच्यासाठी जे काही आहे डबे घेऊन दवाखान्यात जायचे. तिथे सावरकरांची ओळख काही तरुणांशी झाली आणि मग ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक संघटना उभारली, मित्रमेळा संघटना, जिचं नाव पुढे जाऊन अभिनव भारत असतात. या संघटनेमध्ये आत्तासारखं नव्हतं बरं का. आता आपल्याला काही करायचं तर आपण लगेच व्हॉट्सअपवर मेसेज टाकतो, सगळेजण एकत्र येतात आणि मग सहजपणे ते काम होतं. पण ही संघटना चालवायची तर होती, क्रांतिकारक घडवायचे ते होते, पण गुप्तपणे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, या संघटनेने जवळपास फक्त महाराष्ट्रातले नाही किंवा फक्त नाशिकमधले नाही तर संपूर्ण भारतातले 400 क्रांतिकारक त्या काळी सावरकरांनी केले. पुढे जाऊन सावरकरांच्या लक्षात आलं की जर ही सत्ता उलटून टाकायची असेल तर इथे राहून चालणार नाही, आपल्याला यांना यांच्याच पद्धतीने उत्तर द्यावं. म्हणून मग सावरकरांनी काय केलं तर पुण्यामध्ये असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज जे टिळकांनी आणि आगरकरांनी मिळून सुरू केलं त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने सावरकरांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सावरकरांचा जगाचा इतिहास तर वाचून झालाच होता, पण आता सावरकर आले होते टिळकांच्या सोबत आणि मग टिळकांच्या प्रेरणेने सावरकरांचं व्यक्तिमत्व घडायला लागलं. त्याच वेळेस स्वदेशीची चळवळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये फोफावू लागली होती आणि सावरकरांनी पुण्यामध्ये स्वदेशी कपडे जे काही आहे
त्या स्वदेशी कपड्यांचाच वापर करायचा, विदेशी वस्तूंवर जे आहे तो बहिष्कार टाकायचा असं म्हणत पुण्यामध्ये विदेशी कपड्यांची होळी पेटवली. तिथूनच इंग्रज सरकार जे काही आहे त्या इंग्रज सरकारच्या नजरेत सावरकर घडले. हा कुणीतरी असा आहे ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. सावरकर जे आहे ते सावरकर फर्ग्युसन कॉलेजच्या 17 नंबरच्या खोलीत राहत होते हॉस्टेलमध्ये. त्याच ठिकाणी सावरकरांनी अनेक क्रांतिकारक त्यांच्या विचारांनी, त्यांच्या प्रगल्भतेने आणि त्यांची जी काही भाषाशैली होती त्यांनी जोडायला सुरुवात केली. तिथेच सावरकरांनी त्याच 17 नंबरच्या खोलीमध्ये सावरकरांनी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना साकडं घातलं की आमच्यासाठी ह्या भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी आता तुम्हीच अवतरा आणि मग आपण ती आरती जी म्हणतो की नाही, जय 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 शिवराय, ती आरती निर्माण झाली त्याच 17 नंबरच्या खोलीमध्ये. आणि अवघे सगळं पुण्यामध्ये जवळपास जे काही आहे अनेक क्रांतिकारक सावरकरांनी जोडले. आणि तिथून पुढे जे आहे तोपर्यंत टिळक बाहेर पडले होते या सगळ्या याच्यामधून, मंडळामधून, जे काही मंडळ होतं कॉलेजचं तिथून बाहेर पडले. मग तिथे असणारे जे प्राचार्य होते त्यांनी सावरकरांना क्रांतिकार्यात सहभागी होतो म्हणून त्यांची जी पदवीची डिग्री होती ती काढून घेतली. आणि त्यावेळेस टिळकांनी त्यांना मदत केली. लंडनमध्ये इंडिया हाऊस जे आहे त्या लंडनमध्ये इंडिया हाऊसला श्यामजी कृष्ण वर्मा हे आपल्या भारतातून जाणारे जे क्रांतिकारक आहेत त्यांच्यासाठी कार्य करत होते. त्यांनी शिक्षण घ्यावं आणि भारतासाठी कार्य करावं याच्यासाठी. तिथून पुढे सावरकर जे आहे लंडनला गेले. इंडिया हाऊसमध्ये ते राहिले. त्या इंडिया हाऊसमध्ये आधी तुम्ही गेलात बाहेर पाहिलं तर तिथे लिहिलेलं आहे आज इंडियन फिलॉसॉफर अँड पॅट्रिऑट लिव्ह हिअर. म्हणजे ते लोक सुद्धा सावरकरांना पॅट्रिऑट मानतात. पण आपल्याकडचे जे लोक आहेत ते कुठल्या जगात जातात हेच आपल्याला कळत नाही. त्यांना सावरकर फक्त माफीवीरच वाटतं. बरं, मला आता तुम्ही मी पुढचं जे सांगते ते ऐका आणि मग तुम्ही ठरवा सावरकर वीर होते की माफीवीर होते. यानंतर मग सावरकरांनी जे आहे त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तरं द्यायची, त्यांच्याच देशात राहायचं आणि त्यांना उत्तरं द्यायचं असं ठरवलं. आणि त्यातून सावरकरांनी बॉम्ब बनवण्याचं जे काही तंत्र आहे ते तंत्र विकसित करण्याचं ठरवलं. आता हे होतं रशियन पुस्तकांमध्ये. मग सावरकरांच्या प्रेरणेने तयार झालेले पांडुरंग बापट यांनी जे काही आहे ते कार्य हाती घेतले. आणि ते म्हणाले, त्यांची लेखणीला खूप धार होती. ते म्हणाले की मी माझी लेखणी सावरकरांना सुपूर्द करतो आणि मी आता सेनापती होतो. तिथून झाला सेनापती बापट. आणि या सेनापती बापटने त्यांची एक मैत्रीण होती, रशियन मैत्रीण. त्या रशियन मैत्रिणीला इंग्रजीचं पण चांगलं ज्ञान आहे, कारण ती पुस्तकं ट्रान्सलेट करायची. रशियन भाषा कोणाला येत नव्हती, पण ती पुस्तकं ट्रान्सलेट करायची. तर या मुलीने ती डॉक्टरेटचं शिक्षण घेतली. 6 महिने तिची जी परीक्षा होती हाफ टर्मची, ती परीक्षा सोडली आणि 4 दिवसात तिने त्या पुस्तकाचं इंग्रजीत भाषांतर केलं आणि मग ही पुस्तकं भारतामध्ये पोहोचली. आणि त्यातून भारतामध्ये बॉम्ब बनवण्याचं जे काही तंत्रज्ञान आहे ते विकसित झालं. आणि ह्या तंत्रज्ञानातूनच इंग्रज संपवायचे असा सावरकरांचा डाव होता. पण तो कलकत्त्यामध्ये थोडा फसला. इंग्रजाच्या एका बग्गीवर जो आहे तो बॉम्ब टाकला गेला आणि त्यातून इंग्रजांना कळालं की यांना ते शिक्षण मिळालंय आणि ती पुस्तकं भारतात आली. पुढे सावरकरांनी बंदुका ज्या आहेत त्या पुस्तकांमधून बंदुका भारतामध्ये पाठवल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सावरकरांनी 1857चा जो उठाव झाला, ज्याला इंग्रजांनी भारतीयांचं बंड असं म्हटलं गेलं होतं, कोणाचीच हिंमत नव्हती की त्याला स्वातंत्र्य संग्राम म्हणा. सगळे घाबरलेले होते. कुणी म्हणायचं फसलेला बंड, कुणी म्हणायचं चुकलेले भारतीय, अशी अनेक जी काही नावं आहेत ती त्याला दिली. की सावरकरांनी लंडनमध्ये 1857च्या उठावाची 50वा स्मृतिदिन साजरा केला त्यांच्याच देशात. आणि 1857चा स्वातंत्र्य संग्राम हे पुस्तक जे आहे ते लिहिलं. आणि हे पुस्तक भारतामध्ये बाबाराव सावरकर त्यांचे जे बंधू आहेत, मोठे बंधू, त्यांनी त्याच्या प्रती ज्या आहेत त्या भारतामध्ये आणून वाटल्या. त्या प्रती भारतात वाटल्या गेल्या आणि भारतीय पेटून त्यातले शब्द, त्यातल्या रचना, त्यातली भारतीयांमध्ये असणारी तळमळ, हे सगळं जे आहे ते अनेक क्रांतिकारक घडवू लागले. आणि यातच काय झालं, बाबाराव सावरकर जे होते त्यांना इंग्रजांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली.
आता अटक केल्यानंतर अक्षरशः नाशिकमधून, ही नाशिकची मला माहिती, त्या सगळ्या गल्ल्यांमध्ये आम्ही राहिलेलो आहे, तिरुपांढरेश्वरचं जे काही मंदिर आहे तिथून, तर बाबाराव सावरकरांची धिंड काढण्यात आली. एखाद्या गुन्हेगाराची जशी धिंड काढता, आपल्याकडे मागे जे प्रकरण झालं होतं तेव्हा धिंड निघाली, तशी धिंड काढली. आणि ही गोष्ट नाशिकच्या लोकांना सहन नाही झाली. मग तेव्हा 19 वर्षाचा तरुण अनंत कान्हेरे हा उठला आणि त्याने ठरवलं की नाशिकचा कलेक्टर ज्याने हा आदेश दिला होता जॅक्सन, त्याला संपवायचं. आणि मग त्या 19 वर्षाच्या अनंत कान्हेरेने त्याच्या कुणालाच सांगितलं नाही, आईला नाही, वडिलांनी, मित्रांचंही म्हणणं होतं की अरे तू इतका तरुण आहेस, अजून तुझं काहीच वय नाही आणि तू हे कुठे करायला जातो. नाही, मी हे करणार. आणि कुणालाही न सांगता नाशिकच्या विजयानंद थिएटर जे आहे त्या थिएटरमध्ये जॅक्सनला त्याने गोळ्या घालून संपवलं. तिथेच उभा राहिला, पळाला नाही, तिथेच उभा राहिला. त्याला अटक करण्यात आली आणि फाशीची शिक्षा झाली. त्याच्याकडे जे बंदूक सापडली त्याच्यावरनं मग हा सगळा सुगावा लंडनपर्यंत पोहोचला. हे सगळं करणारे सावरकर हे धागेदोरे सावरकरांपर्यंत गेले आणि त्यावेळेस सावरकर जे आहे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पॅरिसमध्ये गेले होते. लंडनचं वातावरण भारतीयांना सहन होणार नव्हतं, ते पॅरिसमध्ये होते. खरं तर जर त्यांना पळूनच जायचं असतं तर पॅरिसमधून ते आलेच नसते, दुसऱ्या देशातून पकडता येत नाही, हा कायदा वर्षानुवर्षाचा आहे. तरी सुद्धा इकडे सावरकरांच्या घरावर जप्ती आली. त्यांची वहिनी, त्यांची पत्नी आणि त्यांचा छोटा भाऊ नारायण जो शिकत होता, हे जे काही आहे यांना अक्षरशः घरामधून त्यांच्या सगळ्या भांड्यांसहित बाहेर फेकून दिलं. त्यांना राहायला कुठे जागा शिल्लक ठेवली नाही. त्यांचे आजूबाजूचेच नाही तर त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांच्याशी बोलायला घाबरत होते. इतकी इंग्रजांनी जबरदस्ती केली होती, त्यांच्या कुटुंबाला पूर्णपणे वाईट टाकलं होतं. आणि अशा वेळेस नाशिकमध्ये राम मंदिराच्या बाहेर बसून भिक्षा मागणारा एक जो काही तरुण होता, तो तरुण त्यांच्या मदतीला घेऊन आला. जे नाशिकचे लोक टाकायचे दिवसभरामध्ये, जे काही भिक्षापात्र यायचं ते त्यांना दिलं. म्हणजे आपल्या या स्वातंत्र्यामध्ये कुणी कुणी योगदान दिलं, अशी किती नावं आहेत जे आपल्याला माहीतच नाही, अनेकांचं योगदान. आणि इकडे मग सावरकर जे आहे ते पुन्हा लढले. इकडे इंग्रज वाटच पाहत होते, केव्हा येतो आम्ही केव्हा जाऊ. इंग्रजांनी त्यांना धरलं आणि मग जे काही आहे सावरकरांवर खटला सुरू. सगळ्यांचं म्हणणं होतं तो खटला इंग्लंडमध्येच चालला, कारण तिथे तो चालला असता तिथे लोकशाही होती, योग्य न्याय द्यावाच लागला असता. पण इंग्रजांना मात्र सावरकरांना न्याय द्यायचाच नव्हता. त्यांनी सावरकरांना भारतात आणून खटला जो आहे तो खटला चालवण्याचं ठरवलं, कारण भारतात काही करा त्यांचं राज्य दुसऱ्या ठिकाणी बातमी पोहोचणारच नव्हती. आणि मग जहाजातून सावरकरांना घेऊन आले. सावरकरांना आणत असताना तुम्हाला माहिती असेल, सावरकरांनी जी काही ऐतिहासिक उडी मारली तिथूनही सावरकरांचं एकच म्हणणं होतं, येन केन प्रकारे माझ्या भारत भूमीसाठी लढणं, तिला स्वतंत्र करणं हेच माझं कर्तव्य आणि त्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करावा लागला तरी तो मी करतो. आणि सावरकरांनी मॉरिशसचा जो काही मार्शलिसच्या बंदर दिसायला लागलं फ्रान्सचं, आणि त्या मार्शलिसच्या बंदर दिसायला लागलं, तिथून सावरकर सकाळी सकाळी उठून चोचाच गेले. आणि जहाज जे आहे त्या जहाजाला गोल काचे ते लावलेले असतात, ते गो अनेकदा आपल्याला सगळ्यांना शाळेत शिकताना 4 ओळींचा पॅराग्राफ असतो, लहान असतो, प्रश्न पडतो नेमकी गोपातून उडी मारली तो कोणत्या मारली तेच कळत नाही. आणि आपल्या शिक्षकांनी आपल्याला कधीच सांगितलं नाही, 4 ओळीचेच सावरकर. त्याच्या पलीकडे सावरकरांना तुम्हाला कळले ना मला कळले, मोठं झाल्यानंतर वाचले सावरकरांविषयी, कुठेतरी आत्मीयता निर्माण झाली म्हणून सावरकर का. तर त्या गळ्यामध्ये असणारं जाणवं करून त्याचं माप घेतलं की याच्यातून आपल्याला जाता येईल का, जाता येत असेल तरच उडी मारायची. आणि काच फोडला तो सावरकरांनी. त्यांचा सदरा जो आहे त्या दाराच्या समोर असणारी जी खिडकी होती तिला लावला, काच फोडला आणि काच फोडून जे आहे सावरकरांनी त्या वळलेल्या समुद्रात उडी मारली. तर साहजिक आहे, जेव्हा ते एवढ्याच्या होलमधून ते उडी मारतायत, आजूबाजूला काचा फोडलेल्या आहेत, त्यांच्या अंगाला लागलं, समुद्राच्या पाण्यामध्ये खारट पाण्यात उडी मारली तर सावरकरांच्या अंग जे आहे ते रक्तबंबाळ असणार. त्या खारट पाण्यात त्या वेदना सहन करत सावरकर जे आहे ते मार्शलिसच्या बंदराच्या दिशेने निघाले. मनामध्ये एकच जिद्द, भारत जो आहे तो भारत स्वतंत्र झाला पाहिजे. इकडे इंग्रजांना खबर पोहोचली आणि इंग्रजांनी सावरकर समुद्रात पोहताय, अथांग समुद्र, शरीर रक्तबंबाळ झालेलं आणि मागून डोळे. कुणाच ठाऊक एखादी गोळी येईल, कदाचित मी मरेल, पण माझ्या भारत
आपल्या समोर मांडलं जातं, जे चुकीचं आहे. सावरकरांना भारतात आणलं गेलं. सावरकरांना माहिती होतं आता सुटका नाही. सावरकरांना अंदमानचा तुरुंग, हे अंदमानचं तुरुंग जे काही आहे, इंग्रज जे आहे ते इंग्रज तिकडे फिरायला अधिकारी जायचे आणि त्यांच्या तिथल्या वर्ण लक्षात आलं की जर एखाद्याला खूप छळायचं असेल, खूप त्रास द्यायचा असेल, मृत्यू यातना, नरक यातना द्यायची असेल तर इथे आणायचं. ह्या भारतीयांचं जे स्वातंत्र्याचं वेळ आहे ना, ते काढून टाकायचं असेल डोक्यातून तर इथे आणायचं. आणि इथे जेलचं काम सुरू झालं. साधारण 9 वर्ष ही जेल बांधायला लागली. 3 मजली जेल आहे. 670 कैदी राहू शकतो, इतक्या खोल्या आहेत. त्या ठिकाणी जे काही आहे सावरकरांना आणण्यात आलं. आणि सावरकरांच्या आयुष्याचे शिक्षा किती द्यावी हो? आपल्याकडे 1 कुंडीला 2 कुंडीने किती मोठ्यात मोठी शिक्षा दिली तर समजा एकाला 3 वर्ष, एकाला 4 वर्ष, एकाला 10 वर्ष, जी मोठ्यात मोठी शिक्षा ती एक दिली जाते की 3 वर्ष घे, 4 वर्ष घे, 10 वर्ष घे, अशी शिक्षा नसते. पण सावरकरांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली शिक्षा देण्यात आली. 25 वर्षाच्या 2 जन्म 1, शिक्षा मात्र 2 जन्मठेपांची. सावरकर म्हणाले तुम्ही असं कसं करू शकता? तुम्हाला सगळ्यात मोठी शिक्षा द्यायची आहे ना, तुम्हाला एक शिक्षा, एक जन्मठेप. इंग्रज म्हणाले नाही. आणि सावरकरांना त्या बंदरावर आणण्यात आलं. अंदमान जे काही आहे त्या बेटावर आणण्यात आलं आणि सेल्युलर जेल सावरकरांना कसं तोडता येईल त्याचा पूर्ण बंदोबस्त करण्यात आला. सावरकरांच्या गळ्यामध्ये डी टाकण्यात आला होता. डी म्हणजे डेंजरस प्रिझनर. हातापायामध्ये कळे. एखादा खून वगैरे केलेला अडाण असा गुन्हेगार असतो, खरं तर सावरकर राजकीय कैदी ट्रीटमेंट दिलीच जात नाही. पण सावरकरांच्या बाबतीत इंग्रज सरकार सावरकरांना घाबरलेलंच इतकं होतं की हा आपल्या देशात येऊन आपल्याला आढळू शकतो तर हा इथे काय करेल. त्यामुळे सावरकर कसे लांब राहतील हीच एक मनात विचार. आणि त्यांनी म्हणूनच अंदमान निवडलं. हे अंदमान म्हणजे इथून काळ्या पाण्याची शिक्षा, माणूस परत येईल याची खात्री नाही. नरक यातना, मूठ अवघड यातना येते. सावरकरांना तिथे आणण्यात आलं, त्यांना बेड्या घालण्यात आल्या आणि त्यांना ठेवलं कुठे असेल तर पहिला 2रा मजला आहे. त्या 2ऱ्या मजल्यावर एक 13 बाय 7.5ची खोली आहे. 9 फीट साधारण उंचीची. सावरकरांची उंची 5.5च्या दरम्यानची. आणि असं एवढासा रूम जिथे श्वास घेणंही मुश्किल. वरती एक छोटीशी खिडकी, सूर्यप्रकाशने, हवाने, अशा ठिकाणी जे आहे ते सावरकरांना ठेवलं, जेणेकरून अशा प्रकारे त्यांच्या डोक्यातलं जे काही स्वातंत्र्याप्रतीचं असणारं वेड आहे ते निघून जायला पाहिजे. इथे आल्यानंतर या माणसाला स्वातंत्र्य हा शब्दच आठवायला नाही. हा सगळा बंदोबस्त करण्यात आला. तिथेच समोर फाशीगृह होतं, जिथे रोज 3-3, 4-4 कैदी जे आहे त्यांना फाशी दिली जायची. आणि हे बघून हे सगळं जे आहे याचा इतका मनावर परिणाम झाला पाहिजे की एकतर याने स्वातंत्र्याचं वेळ सोडूनच दिलं पाहिजे, नाही तिथे फाशीच घेतली पाहिजे. अनेक कैदी तिथे आत्महत्या करत होते, पण झालं उलट. सावरकरांनी अनेकांना प्रेरित केलं, आत्महत्येपासून प्रवृत्त केलं आणि सांगितलं की इथे आज आपण आहोत ना, या कैदेत आपण आज आहोत. एक दिवस असा येईल की स्वातंत्र्यानंतर आपले पुतळे इथे उभारले जाईल आणि आपलं स्मारक इथे राहील. आज खरंच स्मारक आहे. तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला ते स्मारक पाहायला भेटेल. या सावरकरांना रोज जे काही आहे तिथे समुद्रकिनारा, प्रचंड दमट हवामान, जाड कपडे घातलेले असायचे अंगावर, तिथे असणारं उष्ण असा हवामान, प्रचंड उष्णता, दमट असं हवामान, अंगामध्ये ते जाड कपडे घातलेले, हातापायामध्ये साखळदंड बांधलेले. आणि अशा सावरकरांना हातामधल्या त्या साखळदंडासहित सगळं काढले, आरामात बसले, मांडी घालून बसले असं नाही. जे नारळ असायचं ते नारळ, ओले नारळ सोलायला लावले जायचे. आपल्याला 1-2 नारळ सोलले की आईला आपण म्हणून देतो जाऊ दे ग बाई आता कंटाळा आला मी नाही सोल. ते सोलायचे, ते कुटायचे, त्यांचा काथ्या काढायचा आणि मग त्याच्यापासून दोर विणायचा. अक्षरशः हातातून रक्त व्हायचं, कंबाळ व्हायचं. आणि त्यानंतरची पुढची शिक्षा, नारळ जे काढलेले असायचे त्या नारळाचं तेल काढलं. आता बैल हा सगळ्यात शक्तिशाली प्राणी मानला जातो, ज्याला घाण्याला जुंपलं जायचं पूर्वी, आता मशीन आहे, पूर्वी घाण्याला बैल जुंपला जायचं आणि तेल काढलं जायचं. त्या ठिकाणी सावरकर आणि तिथे असणारे अनेक कैदी जे आहेत त्यांना रोज त्या घाण्याला जुंपलं. 30 पाऊंड म्हणजे किलोमध्ये तुम्ही साधारणतः लिटरमध्ये जर धरलं तर 13 लिटर तेल काढण्याची शिक्षा दिली जाते. त्या सगळ्या साखळदंडासहित रोज तो घाणा जो आहे तो ओढायचा. 13 लिटर तेल काढायचं, नाही काढलं तर शिक्षा, खडा वेळ, आडवी वेळ आणि चापकाचे फटके. तेल काढताना भराभर चालवा म्हणून चापकाचे फटके दिले.
शिक्षा बरं कशी द्यावी, अंगातले कपडे काढले जायचे आणि चाबकाचे फटके मारले जायचे. साधारणतः 4-5 फटक्यानंतर शरीरावरची कातडी सोडली जायची आणि आतून रक्त व्हायला लागायचं. ओरडायचे अक्षरशः. काही कैदी जे आहेत त्या त्रासाने, त्या वेदनांनी विवळायचे. रक्ताच्या उलट्या व्हायच्या सावरकरांना तो कोलू ओढत असताना. सोपं काम नाही. आपल्याला एक दिवस जर कोणी नुसतं ते नेऊन दाखवलं तरी अक्षरशः डोळ्यात पाणी येतं ते पाहिलं. सावरकरांना रक्ताच्या उलट्या व्हायच्या आणि तसंच त्यांना उचलून जे काही आहे त्यांच्या कालकोठडीमध्ये टाकलं जाईल. बरं, त्या कालकोठडीमध्ये त्यांना किती दिवसातले 20-20 तास, 22-22 तास एकट्याला टाकलं. कुणीही कुणाशी बोलायचं, जेणेकरून इतकं आयसोलेट ठेवायचं की मानसिकरित्या त्याचं पूर्ण पुष्टीकरण त्या कैद्याचं झालंच पाहिजे. आपल्याला कोणी नका भेटू देऊ. थोडंसं दिवसभर कोणी नाही भेटलं की अस्वस्थ होतो. तो मोबाईल पाहता पाहता आता तो मोबाईल तरी कंटाळा येतो. 1-2-4 तासानंतर मोबाईलची पण इच्छा राहत नाही पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये सावरकर कधीतरी असे रक्ताची उलटी व्हायची, उचलून त्यांना त्यांच्या 7 बायच्या 13 बायच्या खोलीत नेऊन टाकलं जायचं. मध्यरात्री त्यांना कधीतरी शुद्ध यायची. त्यांना वाटायचं आता हा संपतोय, हा काही करणार नाही. आणि त्यामध्ये सावरकर जे आहे ते जागृत व्हायचे आणि त्यांच्यातला प्रतिभावान कमी जागृत व्हायचा. सावरकरांनी त्या कोठडीमध्ये असणाऱ्या भिंतींवर कोळसा जो काही आहे त्या कोळशानी दगडांनी रेलगटून जो काही आहे तो काव्य लिहायला सुरुवात. बरं, हे काव्य कसं? दुःख आहे. दुःखाचं काव्य. दुःख नाही, प्रेम, पानिपतचा युद्ध संग्राम याच्यावर काव्य लिहिलं. ते काव्य लिहायचं, पाठ करायचं. कारण त्या जेलमध्ये दर 3 महिन्यांनी चुना लावला जायचा. 3 महिन्यांमध्ये ते सगळं लिहिलेलं पाठ करायचं आणि मग तिथे असणारे चुना लावला की त्यांना वाटायचं बरं झालं, आता याला काही पुन्हा लिहिता येणार नाही, याला काही आठवणारच. सावरकर म्हणायचे बरं झालं, तुमचे धन्यवाद, तुम्ही मला परत आणले. आणि अशा प्रकारे 11 वर्षानंतर परत आल्यानंतर सावरकरांनी 6000 ओळींचा कमला हा काव्य ग्रंथ. काय प्रतिभा असेल त्या माणसाची. असे हे सावरकर जे काही आहे त्या सावरकरांनी त्या जेलमध्ये असताना 6 याचिका, दया याचिका इंग्रज सरकारला पाठवली. सावरकरांना अटक झाली 1910 मध्ये. पहिली याचिका सावरकरांनी 1911 मध्ये टाकली. आता हा अधिकार असतो. सावरकर स्वतः बॅरिस्टर होते. त्यांना माहिती होते कुणाला कुठला अधिकार असतो. प्रत्येक कैद्याला हा अधिकार असतो की तो दया याचिका टाकू शकतो. दया आणि माफी यात फरक आहे. माफी म्हणजे मी चुकलो, मी तुमच्या विरुद्ध असं वागलो, मला माफ करा. पण सावरकरांनी कधीच असं म्हटलं नाही की मी चुकलो. सावरकरांनी म्हटलं ठीक आहे, जे काही झालं आतापर्यंत ते संपलं, यापुढे जे आहे ते मी तुमच्या नियमांचं उल्लंघन करणार नाही. आता ही एक रणनीती होती. हे त्या काळात सगळ्यांनाच माहिती होतं आणि आत्ताही माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटताना औरंगजेबाला जे काही आहे ते माफी मागितली. मला बरं वाटत नाही, त्यामुळे तुम्ही मला माफ करा आणि जे काही आहे पिटारे वाटण्याची परवानगी द्या. मग आपण काही छत्रपती शिवाजी महाराजांना बेकट म्हणतो का? नाही म्हणत, कारण तो रणनीतीचा भाग आहे. आणि तुम्हाला आम्हाला माहिती आहे सावरकरांचं प्रेरणास्थान शिवाजी महाराज होते, तर साहजिक येते त्यांच्याच योजनांचा अंमलबजावणी करणारच. पण जे काही आहे तसं त्यांना वाईट दाखवता येईल याचाच सगळीकडे जो काही आहे तो दबदबा चालला आहे. कारण आता राजकारण जे आहे ते राजकारण करायचं कशासाठी? खुर्चीसाठी, देशासाठी काही करायचंच नाही. आणि असं करत करत सावरकरांनी जे आहे ते 4 याचिका टाकल्या. प्रत्येक याचिकेमध्ये सगळ्या इतर कैद्यांना त्यांनी असं सांगितलं मला नका सोडू, पण इतरांना सोडा. अनेकांना सोडलं गेलं, पण सावरकरांना जे आहे ते सोडलं गेलं नाही. आणि याच काळात 1919 साली, साधारणतः 1914 साली पहिलं महायुद्ध सुरू झालं. इंग्लंड त्यात सहभागी होतं आणि मग त्यामुळे कैद्यांना सोडणं हे इंग्लंडवर बंधनकारक झालेलं होतं. इंग्लंडने गांधीजींबरोबर 1915 मध्ये गांधीजी भारतात आले. गांधीजींबरोबर डील केलं की तुमचे जे काही भारतीय आहेत त्यांना आमच्या इंग्लंडच्या सैन्यामध्ये सामील व्हायला सांगा, इंग्लंडकडनं लढायला सांगा, मग आम्ही जे आहे ते तुमचे कैदी सोडू. स्वतः महात्मा गांधींनी पत्र आहे, अजूनही तुम्ही पाहाल तुम्हाला भेटेल ते पत्र, की असं म्हटलं आहे की इंग्रजांच्या ब्रिटिश राज्यपट जी आहे तिच्याबद्दल मला प्रेम आहे. आम्ही सर्व भारतीय इंग्रजांशी कटिबद्ध आहोत आणि आमचे सैन्य त्यांच्यासोबत लढायला तयार. मग आपण गांधीजींना म्हणतो का गांधीजी जे आहे ते इंग्रज दाखिले होते? नाही म्हणत, कारण राजकारणात सोयीचं राजकारण तेच आहे ना. सोयीच्या राजकारणात गांधीजी समोर धरले की राजकारण उत्कृष्ट होणार. आणि अशा प्रकारे जे काही आहे ते 1920 साली इंग्रज त्यांना ठेवूच शकत नव्हते तिथे.
काढलं. तिथून काढल्यानंतर अनेक कैद्यांना बक्षीस म्हणून त्यांनी अगोदरच काढलं होतं की तुम्ही आम्हाला मदत केली भारतीयांनी, पण सावरकर मात्र आम्ही सोडणार नाही. सावरकरांनी 1920 साली तिथून काढलं फक्त, आणि जे काही आहे रत्नागिरी जी आहे त्या रत्नागिरीच्या जेलमध्ये आजही तुम्ही जाऊन पाहाल तर त्या ठिकाणी रत्नागिरीच्या जेलमध्ये 7 कुलपांमध्ये सावरकरांना ठेवण्यात आलं. का तर याचा कुणाशीच कॉन्टॅक्ट व्हायला नको. हा जर याचं क्रांतिकार्य जर कोणी ऐकलं आणि पुन्हा भारतात क्रांतिकारक निर्माण झाले तर काय व्हायचं, किंवा क्रांतिकारकांनी जेलवर हल्ला केला आणि त्यांना सोडून गेले. सावरकरांनी फार लोकप्रिय होते त्या काळात, म्हणजे महात्मा गांधी जस्ट आलेले होते. तो जर कालखंड पाहिला तर सावरकरमय कालखंड होता. सावरकरांनी लोक भारावून गेले होते त्यांच्या विचारांनी, त्यामुळे कुणीतरी येऊन इथे त्यांना सोडवेल ही भीती होती, आणि म्हणून आले तरी ती अशी खोल असणारी ती जेल होती, तिथे त्यांना ठेवलेलं होतं एका खोलीमध्ये. त्यामुळे इकडे शोधत राहतील पण ते भेटणारच नाही. तिथे 3.5 वर्ष आणि नंतरचे 10 वर्ष रत्नागिरीत सावरकरांना स्थानबद्ध केले. म्हणजे तुम्ही काहीच करायचं नाही, कुठेच जायचं नाही, तुम्ही आमच्या नजरकडे. अशा परिस्थितीत मग जर खरंच सावरकरांनी माफी मागितली होती, सावरकरांनी ठरवलं होतं आता मी देशासाठी काहीच नाही करणार, तर मग सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना हिंदू महासभेची निर्मिती केली. हिंदू महासभेची निर्मिती केली आणि हिंदूंना जोडून, कारण इंग्रजांनी सांगितलं होतं की राजकीय चळवळ करायची नाही, आमच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या राजकीय संघटनांमध्ये भाग घ्यायचा नाही. सावरकरांना कार्य तर करायचंच होतं. मग त्यांनी हिंदू एकवटायला सुरुवात केली, कारण धर्मकार्य करतोय मी, समोरून दिसणारं धर्मकार्य, पण त्या धर्मकार्याच्या आडून सावरकरांनी पुन्हा एकदा देशभक्त निर्माण करायला सुरुवात केली. आणि त्यानंतरही सावरकरांना 15 दिवस जे काही जेलमध्ये जावं लागलं. ज्यांना माहितीच नाही, ज्यांनी वाचलंच नाही ते बावळट असंच म्हणणार. जर सावरकरांनी एवढी माफी मागितली होती तर इंग्रजांनी त्यांना छान पद द्यायला पाहिजे होतं एखादं. आणि त्या पेन्शन विषयी बोलता, राजकीय कैदी ज्याला पकडलं जातं त्याला नंतर कुठेही काम करण्याचा अधिकार नसतो, त्यामुळे त्याचं घर चालावं याच्यासाठी भत्ता दिला जातो. हा भत्ता अनेक कैद्यांना, अनेक जे काही राजकीय कैदी होते त्यांना दिला जात होता. तो गांधीजींनाही दिला जात होता. तो अगदी 500 रुपयापर्यंत दिला जात होता. सामान्य कैदी असेल तर तो 120 रुपयापर्यंत, पण सावरकरांना तो मिळाला फक्त 60 रुपये. तरी तुम्ही ऐकलं असेल सोशल मीडियावर, अनेकदा पाहिलं असेल, त्यांना पेन्शन देत होते इंग्रज, पेन्शन देत होते. अजून मध्यंतरी जे काही आहे ते बरीचशी पत्र पाहिली म्हणे, इंग्रजांचे पत्र पाहिले, सावरकरांची प्रकृती सुधारत होती. सावरकरांनी जे दयेचे अर्ज केले त्या दयेच्या अर्जामध्येच लिहिलेलं होतं की तिथलं हवामान त्यांना सोसणारं नव्हतं, ब्रॉन्कायटिस झाला होता. सावरकरांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली होती. आणि अशा परिस्थितीत जर सावरकरांना काही झालं असतं तिथे तर भारतातला असंतोष इंग्रजांना सहन होण्यासारखा नव्हता. म्हणून इंग्रज सरकारने जे काही आहे त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये बदल करायला सुरुवात केली. आणि तिथे झालेला जे वजनातला बदल आहे तो निरंजन टकले, तुम्ही त्या याच्यावर ऐकला असेल, युट्यूबवर पहा, तुम्हाला दिसेल की सावरकरांच्या वजनामध्ये बदल होत होता, सावरकरांना खूप चांगली वागणूक दिली जात होती. असे काहीतरी भ्रामक व्हिडिओ जे आहे ते पसरवले जातात, कारण पूर्ण वाचनच नाही. सावरकरांना आधी जे अन्न दिलं जात होतं त्याच्यामध्ये अनेकदा पालीचे जे काही आहे ते तुकडे, उंदराच्या लेंड्या असं अन्न त्यांना दिलं जात होतं. आणि असं अन्न खाऊन सावरकरांची, बाबारावांची प्रकृती तिथे प्रचंड बिघडत चाललेली होती. त्यानंतर सावरकर परत येतील याची खात्रीच नव्हती. 11 वर्षानंतर 11 वर्ष साधा कालखंड नाही, 11 वर्ष सावरकरांनी तिथे घालवली. आणि मग सावरकरांना इथे आणण्यात आलं. 3.5 वर्ष रत्नागिरीला, त्यानंतर 10 आयुष्याचे 28 वर्ष, उमदा आयुष्य तरुण, तुमच्यासारखा तरुण होते. एवढे 28 वर्ष देशासाठी देणाऱ्या माणसाला जर आपण माफीवीर म्हणू तर हे पाप फेडायला खरं तर आपल्याला जागा नाही, इथेही नाही आणि तिथे गेलो तर तिथेही नाही. आपल्याला स्वतःला लाज वाटली पाहिजे की आपण करतोय काय, आपण काय केलं तर आपला अधिकार आहे त्यांना माफीवीर म्हणण्याचा. या देशासाठी मी काय केलं, कधी माझ्या मनामध्ये विचार येतो का काहीतरी घडलं तर मला वाटतं का मी राष्ट्रभक्तीने भारावून गेलो पाहिजे, मी काहीतरी केलं पाहिजे? नाही, काहीतरी झालं की आपण पटकन घरात बसतो. आपल्या आई आपल्याला सांगते, आपले वडील ए बाहेर जाऊ नको बरं का, तिकडे काय व्हायचं होऊ दे, पण जायचं नाही, आपण हिंदू मरताय मरू दे, तिकडे माळीवाडा जळतोय जळू दे, मला काय करायचं मी नाही हे म्हणतो आपण. पण त्या काळी सावरकरांच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं त्यांनी. त्यांच्या पत्नीला सांगितलं की आपल्या एका कुटुंबाची राख रांगोळी होईल पण हजारो कुटुंब वाचतील. आपल्यात कोणात हिंमत आहे? आपल्यात हिंमत काय फक्त माफीवीर म्हणून
सोशल मीडियावर लिहिण्याची हिंमत. एक वेळेस पाहिलं ना, आजादी मिलना फिर भी आसान था, उसे संभालना मुश्किल. आज आपल्याला आजादी मिळाली, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालंय आणि त्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा गैरवापर आपण करतो. हे मिळवलेलं स्वातंत्र्य जर टिकवायचं असेल तर आपला प्रत्येक राष्ट्रपुरुष, प्रत्येक देशभक्त आपण वाचलाच पाहिजे. तो आपण आपल्या आणि येणाऱ्या पिढीच्या रक्तात भिनवला. इतकी राष्ट्रभक्ती निर्माण केली पाहिजे की त्याला इतर दुसरं काही सुचायला नको. आपल्या मुली लव जिहाद करता, आपल्या मुली वाईट मार्गाला जातात का? लहानपणापासून त्यांना राष्ट्रनिष्ठा शिकवा, राष्ट्रभक्ती शिकवा, त्यांना सावरकर शिकवा, त्यांना संभाजी महाराजांचं कार्य सांगा, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सांगा. का जातील त्या मार्गात? आपल्याकडे लहानपणी ती लहान आहे, करू दे तिला, ते करायचं ते करू दे, त्याला करायचं ते करू दे, पण मोठा झाला का त्याला म्हणायचं आता मी तुला संस्कार शिकवतो. नाही होत. संस्कार द्यायचे तर ते लहानपणापासून. माझी मुलगी रोज एकटी येते इथे, मी आठवड्यातून एकदाच येते, पण मला विश्वास आहे महाराजांच्या सोबत असणारे जे तरुण आहेत ते त्यांच्यावर विश्वास मी ठेवू शकतो, म्हणून तिला मी पाठवते. ही राष्ट्रनिष्ठा आपल्या प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे आणि आपण ती येणाऱ्या पिढीत रुजवली पाहिजे. इथून गेल्यानंतर माझं काम काय तर सावरकरांवर जे जे दूषण लावतात, जिथे जिथे मला दिसेल मी त्यांना सांगेल, अरे तू काय केलं, सावरकरांनी हे हे केलं, तू जातो का, तुला एक दिवस त्या जेलमध्ये ठेव, तू राहून बघ, मग तू म्हण सावरकरांना माफीवीर म्हणतो की स्वातंत्र्यवीर म्हणतो, त्या यातना मोडून दाखव आणि मग तुझी जीभ जी आहे ती जीभ काय सांगते ते मला सांग, तुझं हृदय काय सांगते ते मला सांग. या भूमीतून ज्या वेळेस राष्ट्रपुरुषांचा, राष्ट्रभक्तीचा खऱ्या अर्थाने प्रत्येक मनामध्ये ती रुजेल ना, त्यावेळेस हा भारत खरा होईल. म्हणजे तुम्ही आजही जर फ्रान्समध्ये गेलात, सुधा मूर्तींचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर त्यांच्या प्रत्येक पुस्तकात हा उल्लेख असतो की तिथे लग्न झाल्यानंतर आपण देवदर्शनाला जोडलं जातो. तिथे जे आहे ते त्यांचे जे महापुरुष आहेत त्यांचे पुतळे असतात, त्या पुतळ्यांच्या दर्शनाला ते जोडलं जातं. का तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले ते ह्या महापुरुषांनी, त्यामुळे हे देवापेक्षा आमच्यासाठी होतं. आणि आपल्याकडे तर काय, कसा राष्ट्रपुरुष कोण खाली काढता येईल, हा माझ्या जातीचा, तो माझ्या जातीचा. सावरकरांचं हिंदुत्व हेच होतं की जात नाही धर्म टिकला पाहिजे. जातीमधलं राजकारण सावरकरांनी कधीच वाचलं आणि म्हणून पतित पावन मंदिर सावरकरांनी सर्व जातींसाठी बांधलं. सावरकरांचं म्हणणं होतं की जातीमुळे देव जवळ येत नाही ना, मीच त्या देवाला घेऊन येतो. आणि पतित पावन मंदिरात प्रत्येक दलित असू दे नाही तर तो सवर्ण असू दे, प्रत्येकाला जाण्याची परवानगी होती, तो जाऊ शकत होता. आणि सावरकरांचं असं म्हणणंच होतं की आंतरजातीय विवाह का झाले पाहिजे तर येणाऱ्या पिढीला प्रश्न पडला पाहिजे की माझे कोणीतरी जात विचारली तर माझे आजोबा जे आहे ते ब्राह्मण होते, माझी आई मराठा होती, माझी आई सुतार होती, माझे बाबा लोहार, मग मी कोणत्या जाती? मग तेव्हा त्याला वाटलं पाहिजे की मी हिंदू आहे. जोपर्यंत या जातीतलं राजकारण आपण सोडत नाही, आपण वाटून घेतले. आंबेडकर जे आहे ते बौद्धांचे, महाराज जे आहे ते मराठ्यांचे, सावरकर ब्राह्मणांचे. अरे जर सावरकरांना तसं पाहिलं तर सावरकरांना त्या काळामध्ये इतकं ऐश्वर्याचं जीवन होतं, ब्राह्मणांचंच वर्चस्व होतं. त्यांनी ठरवलं असतं तर दलितांसाठी काम करायचीच गरज नव्हती. ब्राह्मण आंबेडकरांनी कार्य केलं कारण त्यांना तो त्रास होत होता, त्यांचं कार्य मोठंच आहे, नो डाऊट. तो त्रास जर मला त्रास झाला तर मी चिडून उठणार. छोटाशी व्यक्ती असते, लहान बाळाला तुम्ही मारलं तर तो चिडून उठतो, पण सावरकरांना काहीच त्रास नव्हता. तरी सुद्धा त्यांनी दलितांसाठी कार्य केलं कारण त्यांना जाती व्यवस्था मान्यच नव्हती. त्यांचं म्हणणं एकच होतं, हिंदू हा एकमेव धर्म आणि त्यामुळे तो धर्म टिकला पाहिजे. तुम्ही सगळे तरुण आहात, तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की आपला धर्म जातीत विभागायचा. आपण आपल्या धर्मासाठी कार्य करू आणि तो कट्टर नको, धर्माला कट्टर करू नका. विज्ञान निष्ठ ठेवा, प्रखर राहू द्या पण कट्टर नको. एखाद्याला हे बोल म्हण आणि तो नाही म्हणाला तर त्याला मारणं हा आपला धर्म नाही. आपण आस्तिक हिंदू स्वीकारतो आणि आपण नास्तिक हिंदू, पण आपल्याला आपल्या धर्माचा स्वाभिमान मात्र असलाच पाहिजे. इतरांच्या धर्माबद्दल आदर आणि स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगत आज आपण जे आहे ते हिंदू म्हणून ह्या संपूर्ण जगात भारतीय जे आहे ते संपूर्ण जग येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये संपूर्ण जगावर वर्चस्व करणारी जर सत्ता आपल्याला व्हायचं असेल तर आपण हे जातीपातीचं राजकारण सोडूया आणि हिंदू म्हणून एकत्र येऊया. येणाऱ्या काळामध्ये जे काही आपल्या पंतप्रधानांची अपेक्षा आहे
विकसित देश आपला होईल तो होईल, पण तो तुमच्या हातात. त्यामुळे हे कार्य तुम्ही करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि खात्रीसुद्धा आहे. इथे बसलेले सगळे ते करतील. धन्यवाद.